हॅलो नमस्कार. चला मग सुरुवात करूया दुसरा दिवस. त्यांची भाषा मला समजत नाही, काय बोलतात ते. मी बोलते हिंदीमध्ये बोला, हिंदीमध्ये बोला. नाश्ता आहे, नाश्ता नाश्ता कन्नड कन्नड हिंदी. आपली भाषा मला असतं ना, अदर स्टेटमध्ये ट्रॅव्हलिंग करायचे आणि विदाउट एनी लँग्वेज. हॅलो नमस्कार. चला मग सुरुवात करूया दुसऱ्या दिवसाच्या ट्रॅव्हलिंगला. आणि समोरच आहे कोलम बस स्टँड. प्रवास एकदम बेकार गेला आहे. मला अजून जवळजवळ 100 किलोमीटर करायचं, पण मी आधी फ्रेशअप होऊन घेतो म्हटलं, मग आपण प्रवास करूया, नाश्ता वगैरे करूया बोललो. या बघा, तुम्हाला एक तर त्यांची भाषा तुम्हाला समजत नाही आणि आपली भाषा त्यांना समजत नाही. एकदम आपण लहान पोरांसारखं कसं करतो आपण. आले इधर रखता. हां हां दो कॅमेरा कॅमेरा हां हाँ हिंदी 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 क्या एक कैमरा कैमरा बोला हाँ पूरा पूरा आप भी आता है इसमें. என்ன பார்த்து हाँ போனா हाँ 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 रिकॉर्डिंग भी होता है. हाँ ओके 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 हाँ थैंक यू. बघितलात. त्यांची भाषा मला समजत नाही, काय बोलतात ते. मी बोलते हिंदीमध्ये बोला, हिंदीमध्ये बोला, ते समजत नाही मला. हा मस्तपैकी सकाळ झालेली आहे आपली. इथून आपण जर्नी स्टार्ट करूया. सामान घेतलं ना सगळं, 1 2 3. परत तिथं बसमध्ये बसल्यानंतर मग प्रॉब्लेम नको. कोलम बस स्टँड तर तुम्ही अजून डिसाईड करू शकत नाही मी कुठं जाऊ. मुन्नारला जाऊ की पोवरला जाऊ. दोन्ही एवढे चांगलेच प्लेसेस आहेत ना. माझं डोकं लेक बघा बाजूला. काल संध्याकाळी जवळजवळ 4 वाजता मी सुरू केली होती जर्नी. आणि सकाळी 5:30ला मी इथं पोचलो कोलमला. आणि इथं बघा हे लेक. सुपर. मी विचार करतोय ऊन आहे, मग जाऊया, मग पोवरला जाऊया. मुन्नारला उद्याचं आपण वेळ काढून मग तिकडे जाऊ. पण बॅक वॉटरिंग आहे ना, सुपर आहे तिथे. मग नेचर बघायला मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे. मला आधी त्रिवेंद्रमला जावं लागेल, तिथून मग मला वेगळी बस करावं लागेल. मला ATMमधनं पैसे काढायचे आहे. सुपर आहे केरला टुरिझम. आणि हे बसेस बघूनच मला वेगळं फिलिंग येतं माहिती आहे का. किती 200 रुपये घेतला फ्रेशअपच्या. तर गरम पाणी होतं वगैरे, नाश्ता वगैरे आता मी बाहेर करेन. आत्ताच करून घ्या, मग नंतर मग टाईम नाही भेटत मग. मस्त वाचतं. तर एकच करून घेऊया, पण आधी पैसे काढून घेऊया ATMमध्ये. हिटाची कोलम बस स्टँड. चलो निकलते हैं. 1 2 3
काल रात्री एवढा पाऊस होता ना. बंद आहे. बघितलं होती मी ह्या साईडला की त्या साईडला मला आठवत नाही. HDFC बँक आय थिंक त्या साईडला आहे वाटतं. चला चेक करूया. आणि बसचं मॉडिफिकेशन आपल्या रेप्टाकडनं गाड्या त्यासाठी एकदम बेकार आहे ती. चला आता काहीतरी घेऊन घेऊ. चला आपण नाश्ता करून घेऊया. चला आपण बसच्या हॉटेलमध्ये नाश्ता आहे. नाश्ता टिफिन नाश्ता हां टी ओनली. टी बिस्किट बोलू. हां मला കഴിക്കാനുണ്ടായിരുന്നു. टी हां टी एक ഷുഗർ ഫ്രീ ആണോ? शुगर फ्री नाही. അതിനുള്ള ആയില്ല. ഷുഗറൊക്കെ വരും. ക്യാമറ एक कॅमेरा आहे. ഏത് നിങ്ങളുടെ പ്രോഗ്രാം എന്തോ? हिंदी कन्नडा हिंदी. എന്തോ മറ്റേ ഓൺലൈൻ മീഡിയ? नहीं वो मैं ये ट्रैवलिंग का है. क्या मीडिया से नहीं. മീഡിയ नहीं नहीं नहीं. हम घूमने के लिए आए हैं ना इधर. പേരെന്തോ ഇതിന്? हाँ വീട്ടിൽ ക്യാമറയുടെ പേരെന്തോ? എന്തോ नाम है कैमरा का नाम. ക്യാമറ കണ്ണ वो इंस्टा 360 है. 360. हाँ इधर से डायरेक्ट मुन्नार से बस है इधर. മൂന്നാറിന് ബസ്സുണ്ടോ ചേച്ചി? ഇവിടെ ഒന്ന് മൂന്നാറിന് ബസ്സുണ്ടോ? है മൂന്നാർ ബസ്സുണ്ടോ ചോദിച്ചത്? എൻക്വയറി കുറിച്ചിട്ടല്ലോ. अरे उधर बस स्टैंड में. അതല്ല വെളുപ്പിനെ ഉണ്ടായിരുന്നല്ലേ? എനിക്കറിയാൻ പറ്റില്ല. 11 മണിക്ക് ഉണ്ടല്ലോ. നിങ്ങൾ ഇവിടെ സ്ഥിരം ഉള്ളതുകൊണ്ട് ചിലപ്പോൾ 11 ക്ലോക്കിനുണ്ട് നൈറ്റ്. हाँ അത്യാവശ്യം ഹിന്ദി ഈ ചാനലിൽ ഏതൊക്കെ ബസ്സുണ്ട് അതൊക്കെ പഠിച്ചു വെക്കണം. എന്നല്ലേ ആരെങ്കിലും ചോദിച്ചാൽ നമ്മളൊന്നും അറിയാമ്പോഴേക്കരുത്. അത്യാവശ്യം എങ്ങനെയൊക്കെ പറഞ്ഞു ഒപ്പിച്ചു പോരെ. അത് ചോദിച്ചോണ്ട് വഴി എത്തിക്കരുത്. എച്ചി ഉണ്ടെന്ന് പറഞ്ഞല്ലേ? എനിക്ക് മനസ്സിലായി. കാപ്പി കഴിക്കാൻ ആഹാരമുണ്ടോ? കാപ്പി ഇതോലെ എവിടെ പാക്കറ്റാണോ അല്ല ജ്യൂസാ? आपण बघा चहा आणि बिस्किट खाऊन निघू त्रिवेंद्रमला. त्रिवेंद्रमला आज मॅच पण आहे. इंडिया वर्सेस इंग्लंड वॉर्मअप मॅच. आणि इथली भाषा मला समजत नाही. त्यांची भाषा मला फक्त हसायला येते. हिंदी पण येत नाही जास्त. खूप डिफिकल्ट होतं कम्युनिकेशन करायला वगैरे. पण अजून मला 2-2.5 तास पाहिजे ओव्हर या डेस्टिनेशनला पोचायला. बॅक वॉटरिंग आहे, बोटिंग आणि मस्त वा नेचर पण आहे त्या साईडला. आता वाजले 7-10 वाजेपर्यंत पोचेल. तर 10 नंतर मग आपण व्हिडिओ शूट करूया. ऑलमोस्ट
चला तुम्हाला कोलम बस स्टँड फिरवतो. कसं आहे ते एवढं काही खास नाही आहे. सकाळचे वाजले 7:30. रात्रभर एवढा पाऊस पडला आहे ना, मला वाटलं की सकाळी मी करू की नको बॅक वॉटरिंग. आता माझं पुढचं डेस्टिनेशन असेल त्रिवेंद्रम. इथून ऑलमोस्ट 80 किलोमीटर आहे. एवढं काय खास नाही आहे. आय विल ट्राय टू एक्सप्लोअर एव्हरीथिंग, बट मला नाही वाटत मला भेटेल म्हणून. त्रिवेंद्रम आता बस बघायचं भरपूर कष्ट होतं. बस बघायचं भरपूर कष्ट. मला काय नाव वाचता येत नाही, काय नाही. तर लोक बोलतील त्याच्यावरती जायचं म्हणून. काय असं त्रिवेंद्रम. इथून आता आपली त्रिवेंद्रमची जर्नी स्टार्ट झालेली आहे कोलम बस स्टँडमधून. अजून ऑलमोस्ट 2 तास लागेल इथे सगळे स्टॉप घेऊन जाणार. वेगळीच मजा आहे KSRTCमध्ये ट्रॅव्हल करायची. वेगळीच मजा असते ना अदर स्टेटमध्ये ट्रॅव्हलिंग करायची आणि विदाऊट एनी लँग्वेज माहीत नसून कम्युनिकेशन हाताने करून प्रवास करायचा. मस्तपैकी सूर्य बाहेर पडला आहे. रात्री एवढा पाऊस होता ना, बाबा बेकार पाऊस होता इथे या साईडला. चला मग डायरेक्ट आपण त्रिवेंद्रमला भेटूया. मध्ये काही एक्सप्लोअर करण्यासारखं असेल तर मग करेन, अदरवाईज मग त्रिवेंद्रम आणि गोवा डायरेक्ट. चला मग.